वदनी श्री विघ्न विनायक गावा, विघ्न विनायक गावा, वदनी श्री विघ्न विनायक गावा, विघ्न विनायक गावा रे, विघ्न विनायक गावा. हॅलो नमस्कार, मी विशाखा आणि उनली मानिनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणेशोत्सव सुरू झाला आणि या निमित्त आपण आलो आहोत अमोल बावडेकर यांच्या घरी. तर अमोल दादा, बाप्पा आलाय, बाप्पा विराजमान झालाय, कसं वाटतंय? बाप्पा येणं ही एक म्हणजे आपण वर्षभर वाट बघत असतो बाप्पा कधी येईल, आणि हा एक वेगळाच उत्साह आहे. लोक एकत्र येतात, सगळे नातेवाईक, सगळे मित्रमंडळी. सो मला वाटतं की वर्षभरातला एक बेस्ट सण आहे ज्याची मी वर्षभर वाट बघतो. अगदी साधी, सरळ आणि छान सुंदर आरास आहे. तर हे सगळं करायला तुला किती वेळ लागलाय आणि तुला कोणी कोणी मदत केली? साधी सुंदर आरास मी ह्या वेळेला केली आहे खरी. एरवी मी प्रत्येक मंदिराची प्रतिकृती करतो. सो यावर्षी जरा तब्येतीमुळे मी नाही केली, पण ही सुंदर आरास मदत करायला माझ्या बायकोनी मला खूप मदत केली. नंतर सगळं आणण्यासाठी माझ्या सासऱ्यांनी मला मदत केली, आणि हे सगळं उभं करायला बायकोने आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे. सगळ्यांनी मिळून छान अशी आरास तयार केलेली आहे बाप्पाच्या. बघ, असं जनरली होतं ना की आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट घडते, आपल्याला त्रास होतो आणि आपल्याला देवाचा धावा करा, अरे देवा असं सहज निघून जातं. तर असं कधी झालं तुझ्या बाबतीत? अरे देवा, अरे देवा ह्याच वर्षी झालं, कारण मला बाकी कुठलाही त्रास नसताना मला अचानक 100% ब्लॉक आला आणि अरे देवाच झालं. पण देवाने त्यातनं सही सलामत बाहेर काढलं आणि मी पुन्हा कामाला लागलो. ही देवाची कृपा आहे. बाप्पा कलेचा अधिपती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, आणि तुला अनेक कला अवगत आहेत. तू अभिनेता आहेस आणि त्या व्यतिरिक्त तुझं गायन ऐकायला आम्ही नेहमी आतुर असतो. तर बाप्पासाठी एखादं छान सुंदर गाणं. बाप्पासाठी सुंदर गाणं. वदनी श्री विघ्न विनायक गावा, विघ्न विनायक गावा, वदनी श्री विघ्न विनायक गावा, विघ्न विनायक गावा रे, विघ्न विनायक गावा. फारच सुंदर. म्हणजे असा आवाज, अशी आरास आणि असा बाप्पा असेल समोर तर असं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा आलेला आहे. तर गणेशोत्सवानिमित्त म्हणूया किंवा बाप्पाशी तुझं काय नातं आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल. कसं ना? आता मी जर असं लोकांना सांगितलं तर त्यांना अतिशयोक्ती वाटेल, पण बाप्पाचं आणि माझं नातं मैत्रीचं आहे फक्त. हा, म्हणजे माझ्या काही अपेक्षा नाहीत त्यांच्याकडे. मी कधी कुठच्याही मंदिरात गेलो किंवा मी रोजची पूजा करतो, पण मागत काहीच नाही, कारण मी माझ्या मनात हा बिलीफ आहे की बरंच काही त्याने दिलेलं आहे ऑलरेडी आणि तो देत राहणार, तर त्याच्यासाठी अजून काय मागायचं. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंत जो माझा स्वभाव त्याने ठेवला आहे, हॅपी गो लकी, की आहे मिळणार हा विश्वास आहे आणि तोच तसाच पुढे ठेवावा एवढंच मागेन मी त्याच्याकडे, दुसरं काहीच नाही मागणार. हो, तर बाप्पा मित्र आहे, सखा आहे, बंधू आहे, आई आहे, बाप आहे, सगळंच आहे. आणि त्यामुळेच बाप्पाकडे न मागता सगळं मिळत असलं तरी एक असतं ना की बाप्पा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी दे. तर तू स्वतःसाठी, तुझ्या कुटुंबासाठी आणि प्रेक्षकांसाठी काय मागशील? स्वतःसाठी हेच मागेन की माझे मित्रमंडळी, माझे आप्त, माझे घरचे, हे सगळे माझ्याबरोबर कायम राहावेत. कारण आपण जे काही मिळवतो किंवा एखादी गोष्ट नवीन क्रिएट करतो, आर्टिस्ट म्हणून म्हणा किंवा गायक म्हणून, जे काही आपली निर्मिती आपल्या हातून झालेली आहे त्याचं कौतुक करायला ना जवळचे लोक हे गरजेचे असतात. नाही तर त्या कौतुक बाकी जगाने केल्याने त्यांनी काही मिळत नाही, पण घरची एक पाठीवरची थाप जी असते ती सतत मिळत राहावी हेच मी बाप्पाकडे मागेन, कारण त्याची किंमत मला जास्त आहे.
छान, किती छान. तर बाप्पा सगळ्यांना सुख, समाधान, शांती देव आणि सगळ्यात महत्त्वाचं अमोल दादाला खूप खूप आयुष्य लाभू दे, सुदृढ राहू दे अमोल दादा. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल अमोल दादा धन्यवाद. बोला गणपती बाप्पा. मोरया.